Audio Jungle. आपण ज्या पद्धतीने टीव्ही चॅनल्सवर बातम्या पाहतो, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक सामान्य नागरिक कुठंतरी मनामध्ये अस्वस्थ झालेला दिसतो. 2017 मध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीत झाल्या आणि आज आहे जवळपास 2026, म्हणजे तब्बल 7 ते 8 वर्षानंतर नागरिकांना त्यांच्या तालुकास्तरीय असू दे जिल्हास्तरीयच्या ज्या काही समस्या आहेत हे मांडण्यासाठी उमेदवार निवडून देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ही संधी फार मौल्यवान आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कोणी काही बोलतं, काही सांगतं, पण आपल्याला नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय शाश्वत आपली कामं करणार आहे, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारं नेतृत्व आपल्याला निवडून पुढे द्यायचं आहे. आज जर आपण पाहिलं डीपीडीसीची मीटिंग, म्हणजे आता साध्या सोप्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे तुमची तालुका आणि जिल्हास्तरीयवरची कामं मंजूर करणारी जी काही कमिटी आहे त्याची सुद्धा मीटिंग किती रेग्युलर होतात किंवा कुठं कामं साक्षात केली जातात त्याला सामान्य जनता विविध नाही. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे. म्हणजे अशी कितीतरी कामं आपण पुढं पाठवलेली आहेत, पण जाणून बुजून कुठंतरी प्रलंबित केली गेलेली आहे. कोविडच्या काळानंतर जर आपण पाहिलं तर ही जे सर्व कामं आहेत ती शासकीय यंत्रणेच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच काय जिल्हास्तरीयवर चाललंय, तालुकास्तरीयवर चाललंय हे फारसं आपला प्रतिनिधित्व करणारा माणूस समोर नाही. त्यामुळे येत्या 7 तारखेला आज आपण पाहिलं संग्रामनगरमध्ये काम करण्यासारखं खूप आहे. मीडिया अभावी आपण कुठेतरी मागं पडतो. त्यामुळं हक्कानी आपल्यासाठी भांडणारा, आपल्यासाठी उभा राहणारा नेतृत्व आपल्याला तिथं पाठवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला खास करून आपल्या सगळ्या ग्रामस्थांना, महिलांना खास करून सांगायचं आहे, येत्या 7 तारखेला एक मशीन असणार आहे. त्या मशीन मध्ये 2 नाव असणार आहेत. एक जिल्हा परिषदचे नाव, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, आणि पंचायत समितीच्या आपल्या गिरणे वहिनी त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. तर हे घड्याळ चिन्हावर दोन्ही वेळेस 2दा बटन दाबायचं आहे आणि आपल्या नेतृत्वाचं हात बळकट करायचं आहे. असं ह्या निमित्ताने मी तुम्हाला इथं सर्वांना विनंती करते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट त्याचं नेतृत्व सन्मान्य आपले धवलदादा करत आहेत आपल्या तालुक्यामध्ये. तर येत्या काळामध्ये आपल्याला दादांचे हात बळकट करायचे आहेत. तर येत्या 7 तारखेला कुठलं चिन्ह आणि किती मतं? सकाळपासून काय प्रचार चाललाय मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आपण त्याला बळी पडणार आहे का? त्यामुळे नक्कीच खऱ्या अर्थाने कैलासवासी अजितदादांना आदरांजली वाहण्याची संधी आपल्याला 7 तारखेला मताच्या रूपातून द्यायची आहे ना? महिलांचा आवाजच येत नाही. स्वयंपाक जेवण करून आलेला दिसताय. द्यायची आहे ना? दोन्ही मतं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला मतदान करून आपल्याला कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे. त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करते आणि इथं थांबते. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आदरणीय डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील आपले विचार व्यक्त करतील. जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे.
आपल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचं घड्याळ चिन्ह घेऊन सौ नागनवर वहिनी आणि पंचायत समितीसाठी सौ गिरणे वहिनी या घड्याळ चिन्हावरती आपली या संग्रामनगर गट आणि गटामध्ये इलेक्शनसाठी उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सन्मान्य सभापती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नामदेवजी वाघमारे साहेब, सन्मान्य स्वप्नील भैया वाघमारे, अकलूजचे युवा नेते सन्मान्य जयराजे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य विष्णुकांतजी नामनवर साहेब, अण्णासाहेब शिंदे, सन्मान्य बबनराव शेंडगे, विद्यू कदम, माझे सहकारी सन्मान्य सुदर्शनजी मिसाळ, संग्राम भोसले, आपल्या भागातल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागाचं नेतृत्व करणारे माझे सहकारी बापू देवकुळे, आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे लाडके मामा सन्मान्य तुकाराम मामा खराडे, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी. खरं म्हणजे या महाराष्ट्राला, या पश्चिम महाराष्ट्राचं एक ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे नेतृत्व म्हणून अजितदादांना आपण पाहिजो. काही दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. तर त्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढत असताना पुरोगामी विचार हा जिवंत राहिला पाहिजे म्हणून ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादांची बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्ह वरील उभे राहणारे उमेदवार हे एकत्र लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला. या निर्णयामध्ये महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आपल्या समाजाचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांचा सुद्धा धनुष्यबाणाचा पाठिंबा या पुरोगामी विचाराला या ठिकाणी मिळाला आणि या आघाडीला पहिल्यापासूनच त्यांचा आशीर्वाद लाभला ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा भाजपच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून तन मन धनाने सर्व मंडळी आज या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या संग्रामनगर ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत आणि आपण पाहतोय की या संग्रामनगर ग्रामपंचायतमध्ये अनेक दिवसांपासून ज्यांनी सरपंच पद भूषवलं, अनेक रस्ते केले, असे दावे केले, पण दुर्दैवाने ते झाले नाही. तीच मंडळी आज विरोधामध्ये प्रचाराला आतून मदत करताना असं आपल्याला चित्र सध्या संग्रामनगरमध्ये चालू आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की संग्रामनगरच्या जनतेच्या प्रश्नांसाठी बबनरावजी शेंडगे असतील, बापू देवकुळे असतील, यांचा आमचं कार्यकर्त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही कामं झाली पाहिजे, त्या अडचणींना वाचा फुटली पाहिजे या दृष्टिकोनातून नेहमी एक लढा देण्याचं काम त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटतं की अजितदादांचं घड्याळ चिन्ह हे सत्तेमध्ये आहे. श्रीमती सुनेत्राताई पवार साहेब हे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि त्यामुळे संग्रामनगर गटामध्ये आणि गणामध्ये विकास कामासाठी निधी अपुरा पडणार नाही याची खात्री आज सर्वांना या निमित्ताने देऊ इच्छितो. त्यामुळे संग्रामनगरच्या ग्रामपंचायत झेडपी सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून आपल्या या संग्रामनगर गटाचा विकास या ठिकाणी आपण करू हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आज या
ग्रामपंचायत आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खरं म्हणजे खरंच मोहिते पाटील कोण प्रेमी आहेत हे पाहायला मिळतं. त्यामुळे बंगला आणि गड हे एक झाल्यामुळे यातून जी आता बाजूला राहतील ती आता भविष्यामध्ये आपल्याबरोबर जे कोण राहत आहेत ते लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याची भूमिका दिली आहे तुम्हाला आम्हाला घ्यावी लागणार आहे. आम्हाला सुद्धा या ठिकाणी आवडून सांगतो तुमची जबाबदारी आहे की ह्याच्यातलं कुणावरही अन्याय होऊ देऊचा नाही ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि म्हणून मित्रांनो ही वेळ आम्हा सर्वांसाठी ही निवडणूक महत्वाची. कारण जर कुणाला असं वाटत असेल की पैशावरती जनतेला पण विकत घेऊ शकतो तर त्या पैशाचा माल ही लोकशाही मध्ये उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचे महापुरुष सन्मान्य बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ही घटना आपल्याला लिहून दिली आणि या घटनेतनं मताचा जो अधिकार आपल्याला दिला तो ह्या जुने जे हुकुमशाही आहे, जे पैशाची मस्ती विकत घ्यायची भाषा जी लोक करतात अशा लोकांना जागा दाखवण्यासाठीच आंबेडकर साहेबांनी आपल्याला ही घटना दिली. हा मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला. त्यामुळे मत विकण्याचं पाप आपण करू नका. आणि मला खात्री आहे की या संग्रामनगरमध्ये जनता झेडपी आणि पंचायत समितीच्या घड्याळावरचे उमेदवार भरघोस मताने असे निवडून देतील ही खात्री आपल्या वतीनं उमेदवारांना मी देतो. आणि आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू एवढा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो. मला या ठिकाणी आवडून सांगायचं की रेवंडे परिवार असेल कक्षे असतील ही सगळी आपलीच माणसं आहेत. कोणाला दम दिला जातो कोणाला ऑडिओ क्लिप्स आल्यात. आम्ही काय तक्रार करणारी माणसं नाही पण हे कुठंतर थांबलं पाहिजे. आमच्या डोक्यात कृपया करून घुसू नका. एवढी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. लोकशाहीची निवडणूक आहे हसत खेळत पार पाडली गेली पाहिजे. सत्ता पैसा हे चंचल असतं हे कधी स्थिर नसतं. स्थिर ठेवायचं असेल तर जिंकलं की मागायचं नाही ना हरले की लागायचं नाही तरच ती सत्ता आणि पैसा स्थिर राहतो. माझे विरोध जे सध्या विरोधी पक्षाचे काम झालं त्यांना सुद्धा माझं नम्रतेने सांगणं आहे की कुणालाही दम देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जनता जनार्दन ही लोकशाहीमध्ये मालक असते. मालकाला दम द्यायचं धाडस हे कृपया जनसेवा करणाऱ्या लोकांनी करू नये एवढी सूचना या इलेक्शनच्या निमित्तानं आपल्याला देतो. संग्रामनगरमधल्या सर्व बंधू भगिनींना परत एकदा घड्याळ चिन्हावर उभ्या असलेल्या नारनार वैद्य आणि गिरणे वैद्य त्यांना बरोबर अशा मताने आपण निवडून द्या एवढीच विनंती या निमित्ताने करताना माहिती शब्द संपवतो.